रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं विनायक राऊत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा राऊत यांच्याकडनं केलं जाणार आहे। कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जोरदार मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे, पण महायुतीकडनं कोकणामध्ये अद्यापही उमेदवाराची घोषणा काही झालेली नाहीये। नारायण राणे तिकडे प्रचाराला लागलेले आहेत, मात्र त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्यापही नाहीये आणि अशात राणेंचं काही फिक्स नसताना राऊत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि या निमित्तानं अर्थातच राऊतांकडनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं पुन्हा एकदा विनायक राऊत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। विकास गावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विकास, राऊत आज उमेदवारी अर्ज भरतात आणि त्या निमित्तानं स्वाभाविक आहे की ठाकरेंची शिवसेना मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि दुसरीकडे तिकडे महायुतीबद्दल बोलायचं तर अद्यापही राणेंच्या नावाबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा होताना दिसत नाही। नक्कीच आपण जसं म्हटलं तसं या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता अजून ताणलेली गेलेली असताना आज मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी विनायक राऊत हे उमेदवारी अर्ज दाखल करतात। आता थोड्याच वेळात म्हणजे 11:30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येते। त्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन हे रत्नागिरीत करण्यात येते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ असल्याने सिंधुदुर्गातही मोठ्या संख्येनं जे महाआघाडीचे जे मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथे जमायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी एक छोटेखानी सभा सुद्धा घेतली जाणार आहे आणि सभा पार पडल्यानंतर जे कार्यकर्ते असतील त्यांच्या समवेत विनायक राऊत हे या ठिकाणी अर्ज भरणार आहेत। जर बघितलं तर विनायक राऊत यांच्यासमोर कोण उमेदवार असेल हे अजून जाहीर झालं नसताना विनायक राऊत आज अर्ज भरतायत आणि जर बघितलं तर किरण सामंत हे सुद्धा इच्छुक आहेत। त्याचबरोबर राणेंनी गेले काही दिवस प्रचार सुद्धा केलेला आहे, मात्र अजून महायुतीकडून कोणताही उमेदवार जाहीर झालेला नसताना आज विनायक राऊत हे अर्ज दाखल करतात। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर ही जी लढत आहे ती विनायक राऊत विरुद्ध राणे अशी होते की किरण सामंत होते, हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। गुरु बरोबर, लढत कुणाकुणामध्ये असणार हे सुद्धा आता समोर यायचंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती विश्लेषणासाठी। पुढे जाऊयात तर याच विषयी आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी थेट विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली, बघूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार विनायक राऊत या ठिकाणी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। एकंदरीत जाणून घेऊया साहेब, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय एकंदरीत भावना? आज मंगळवार 16 एप्रिल 2024 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। माझ्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व मान्यवर नेते, इंडिया आघाडीचे मान्यवर नेते हे सगळेच उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यातून ही लोकसभा निवडणूक लढायची आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायची ह्या निर्धाराने मी कामाला लागलेलो आहे। जर आपण म्हणायला गेलं तर नारायण राणे या ठिकाणी त्यांची उमेदवारी एकंदरीत ते प्रचाराला पूर्णपणे झंझावात त्यांचा दिसतोय। एक प्रतिस्पर्धी म्हणून तुल्यबळ असतील की नसतील, काय एकंदरीत मला आनंद होईल की शिवसेनेशी ज्यांनी बेईमानी केली त्या नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची चव चाकायला देणं हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असेल। शिवसेना आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे, एकंदरीत काय करणार? शक्ती प्रदर्शनासाठी मी आकड्यांनी माणसं बोलवलेली नाहीत। जे प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, आशीर्वाद देणारे थोर मोठं सगळे पदाधिकारी आहेत, हे सगळे या आजच्या दिवसाला उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने मी माझं यशाकडे पाऊल टाकणार आहे। तर हे होते विनायक राऊत, सर्वांच्या आशीर्वादाने यशाकडे पाऊल टाकणार आहे हे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।